हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। आज आपण अस्तर घालून एक नॉर्मल कुर्ती शिवणार आहोत। त्याचा आपण ड्राफ्टिंग शिकूया आणि मग ड्रेस शिवूया। हे इथे ड्रेसचं ड्राफ्टिंग आहे बघा, आणि ह्याचं हे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिल्यांदा 0 to 1 आहे, हे कापडाचा पन्ना आहे। त्याच्यानंतर 0 to 2 हे आपली ड्रेसची उंची असणार आहे, प्लस 1 इंच एक्स्ट्रा। हे 0 to 4 आहे, हे शोल्डरचा माप आहे। 0 हे इथून आपल्याला आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे। हे एवढं छातीचं माप आहे, हे इतकं कमरेचं माप, आणि इथे साइड कटचं माप आहे। त्याच्या हे ओपन केल्यावर हा फ्रंट पार्ट आहे, ही आता नेकची डिझाइन आहे, आणि हा आहे तो बॅक पार्ट आहे। असं आपल्याला ओपन करून लुक येणार। ते हे इथे त्याचं एक्सप्लेनेशन आहे। तर 0 to 1 काय घ्यायचं, तर छातीचा चौथा भाग अधिक 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिन, कारण ड्रेस आपला लूज असतो। ते हे पूर्ण उंची अधिक 1 इंच। शोल्डरचं माप काय घ्यायचं आहे, टोटल शोल्डर असेल त्याच्या हाफ घ्यायचं आहे। ही आपली मुंडा खोली, शोल्डर जेवढा घेणार तेवढीच मुंडा खोली घेतली तरी चालेल। हे आता गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच, कंबर उंची आणि साइड कटची उंची। हे अशा प्रकारे हे ड्राफ्टिंग आहे, आणि या ड्राफ्टिंगच्या आधारे आपण आज ड्रेस कट करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा अस्तर घेतलंय। अस्तरचं एक डबल फोल्ड करून घ्यायचा आणि अजून एक फोल्ड करायचा। अशा पद्धतीने इकडे बंद बाजू आहे आणि इकडे ओपन बाजू आहे। आता पूर्ण उंची घ्यायची। आता मी हे जे अस्तर आहे ते असं त्याची उभी घडी घातली आहे अशी, त्यामुळे याचं बरोबर उंची 33 इंच बसते, आणि माझा नॉर्मल टॉप आहे तो 36 इंचाचा आहे, त्यामुळे अस्तर हे नेहमी थोडं असावं। आता हा शोल्डरचं माप टाकते 6.5 इंच। आपण 30 छातीसाठी कुर्ता शिवतोय। मुंडा खोली म्हणजे आर्म होल पण मी 6.5 वर मार्किंग केलंय। आता छातीचं माप टाकायचं 7.5 अधिक 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं, कारण आपला ड्रेस असतो तो लूज असतो। तर इथे मी मार्किंग केलंय 2 इंच एक्स्ट्रा घेऊन। आता कमरेची उंची टाकायची। आता कमरेची उंची माझ्या केसमध्ये 12.5 आहे, तर 12.5 वर मी मार्किंग करून घेतले। त्यानंतर 17 वर साइड कट साठीचं मार्किंग केलंय। आता इथे कमरेचं माप टाकून घ्यायचंय, आणि जेवढं काही असेल ते कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन, आणि जो आपला सीट घेर आहे त्याच्या हाफ आणि 1.5 इंच एक्स्ट्रा एवढे आपण साइड कट साठी मेजरमेंट घेणार आहोत। ते आता पूर्ण क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं। हे आपलं फिटिंगचं मार्जिन आहे। ड्रेस एकदम फिट नाही करायचा आहे, त्याला थोडं लूज ठेवायचं आहे। हे आता इथून खालीपर्यंत स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे अस्तरवर। हे बघा, इथे बॉटम पर्यंत आपण शिलाई मारून घेतली आहे। आता इथे आर्म होलचे 2 शेप द्यायचे आहेत। जर स्लीवलेस शिवायचा असेल तर एकच शेप द्यायचा, आणि जर स्लीव अटॅच करायचे असतील तर दोन्ही शेप देणं गरजेचं आहे। जसं आपण ब्लाऊज मध्ये देतो तसंच इथे सुद्धा 2 आर्म होलचे शेप देऊन घ्यायचे आहेत। आता इथे 1.5 इंचावर आणि 1.25 इंचावर मी 2 मार्किंग केले, आणि आता त्याला आकार देऊन घेते। हा पहिला आहे तो बॅक पार्ट साठीचा, आणि हा आहे तो फ्रंट पार्ट साठीचा। आता इतकं झालंय आपलं मार्किंग। आता नेक साठीचं माप टाकायचंय। इथे मी थोडा गळा ब्रॉड घेते, तुम्हाला नॉर्मल पाहिजे असेल तर तुम्ही 2.5 इंच हे आता तुम्हाला शोल्डर
जेवढी पट्टी पाहिजे तुमच्या आवडीनुसार, जर कमी पाहिजे असेल तर बोटनेकमध्ये तुम्ही शिवू शकता. आता हा फ्रंट नेक आहे तो मी 5.5 इंचाचा घेतला आहे आणि ब्रॉड घेतला आहे थोडा 3 इंच. आता याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता आम्ही राऊंड नेकच करणार आहे, तर मी राऊंड शेप देऊन घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसलाही गळा करू शकता. हे एवढं झालं आहे. तर इथे माझी स्टुडंट आहे, तिला मी शिकवते आणि प्लस व्हिडिओसुद्धा करते. आता हे एवढं झालं आहे. आर्म होलचे शेप आधी बाहेरचा आहे तो सगळ्यात पहिल्यांदा कट करायचा. इथे आता कमरेकडे आणि साइड कटचं जिथे मार्किंग केलंय तिथे न विसरता कट लावून घ्यायचे, कारण ते फिटिंग करताना आपल्याला मार्किंग जातं, त्यामुळे हे बरोबर राहतात. मग ते फिटिंग करताना बरोबर होतं. आता हा ओपन करून घ्यायचा एक पार्ट, बॅक पार्ट आहे तो बाजूला करायचा. याची पुन्हा घडी घालून घ्यायची. आता आपण डीप शेप आहे तो कट करणार आहोत. जसं ब्लाऊजमध्ये करतो सेम असंच प्रोसेस इथे पण करायची आहे. हा आता डीप नेक कट करते फ्रंट पार्टचा. इथे आता गळा पण कट करून घ्यायचा. फ्रंट पार्ट कंप्लीट झालाय. आता आपण बॅक पार्ट करूया. आता बॅक पार्ट आहे तो त्याचा गळा मी 3 इंच घेते. गळा रुंदी पण 3 आहे. पुन्हा सांगते मी 3 इंच एक्स्ट्रा घेतली आहे. बॅक नेक पण मी राऊंड नेकचाच करणार आहे. आता हे कटिंग करायचं. दोन्ही पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करूया. मेन फॅब्रिकवर कटिंग करताना सगळ्यात पहिल्यांदा हे जे कापड आहे ते आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. आतल्या साईडने आपण मार्किंग करणार आहोत. ही बरोबर साईड आहे. मी हे पलटवून घेते आणि फोल्ड करून घेते. डिझाईन एकदा चेक करायची. जर एकाच डायरेक्शनमध्ये असेल तर अशा डिझाईन बघूनच आपण कापडावर मार्किंग करतो. आता ही ह्याच्यावर गोल्डन कलरची छोटी छोटी पानांची डिझाईन आहे, तर मी अशी फोल्ड करून घेते ह्याला. आता याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा बॅक पार्ट ठेवायचा. हे इथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे व्यवस्थित. आता इथे सगळ्यात पहिल्यांदा उंची बघायची. आता उंची आपली 36 इंच असणार आहे. इथे आधी 36 इंचावर मार्किंग करून घेतले. अस्तर आपलं छोटं असणार आहे आणि बाकीचं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. पूर्ण अस्तरचं आहे मार्किंग तसं. आता हे कट करायचं. उंची एक्स्ट्रा घ्यायला विसरायचं नाही, कारण नाहीतर अस्तर एवढाच केला तर जो ड्रेस तुमचा शॉर्ट होऊन जातो. अस्तरची उंची ही 2 ते 3 इंच कमीच ठेवायची आपल्या नॉर्मल टॉपच्या उंचीपेक्षा. हे तर इकडे एक बंद बाजू आहे ती मी कापून घेते साईडने. आता हे ओपन करायचं. हा पार्ट बाजूला करायचा.
याची पुन्हा घडी घालून घ्यायची आणि याच्यावर बॅक पार्ट जो आपण आता ठेवलेला तोच ठेवायचा आणि नेकचं कटिंग करून घ्यायचं आणि फ्रंट पार्टच्या नेकचं त्याची पुन्हा घडी घालून ते अस्तर फ्रंट पार्टचं अस्तर ठेवून कटिंग करायचं. हे ते नेकची डिझाईन ड्रॉ केली, लगेच कटिंग करून घ्यायचं. हा बॅक पार्ट आपला तयार झाला आहे. आता फ्रंट पार्टचं, आता ही सरळ बाजू आहे त्याची परत आपण उलटं करणार आहोत त्याला अशा पद्धतीने. आता याच्यावर परत अस्तर ठेवायचं जे फ्रंट पार्टचं आहे ते. आता याच्यात काय करावं लागतं, फ्रंट पार्टचं डीप शेप आहे बघा, तो सुद्धा आपण कट करून घेणार आहोत आणि गळा आहे तो पण कट करणार. हे दोन्ही पार्ट रेडी झाले आहेत बघा. आता मी स्लीव्ज कट करणार आहे. इथे मी शॉर्ट स्लीव घेणार आहे पण त्याला प्लीट्स घालणार आहेत म्हणजे पफ स्लीव करणार आहे. त्याच्यासाठी मी इथे सरळ कापड घेतलंय, त्याची घडी घालून घ्यायची. याची उंची मी 3.5 घेणार आहे आणि 2 ते 3 इंच एक्स्ट्रा आहे उंची, कारण आपण तिथे प्लीट्स बसवणार आहोत. हे एवढं 2 इंच किंवा 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं कापड आणि तिथून पुढे आपली नॉर्मल घडी असणार आहे जी की छातीचा 4था भाग अधिक 1 इंच एक्स्ट्रा. तर हे असं हातांचं मार्किंग करून घ्यायचं बाह्यांचं आणि कट करायचं. आता हा 2 ते 3 इंच एक्स्ट्राचा पार्ट आहे त्याला कट लावून घ्यायचे म्हणजे तुम्हाला चुण्या घालायला कळेल की केवढ्या कापडावर आपल्याला चुण्या घालायच्या आहेत. हे एवढं झाल्यानंतर आता मी अस्तर घेतलं. इथे आपल्याला गळपट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर हे अस्तर असं फोल्ड करायचं, त्याच्यावर हे जो गळा कापला आहे तो अस्तरचा पार्ट मी इथे ठेवला आहे. याला पिन लावून घ्यायच्या. आता गळपट्टी ही तुम्ही नवीन असाल तर निदान 2 इंचाच्या रुंद काढा. हे इथून मार्किंग करून घ्यायचं आहे तसं. आता या मार्किंगच्या बाहेर 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा एवढं मार्जिन घेऊन आपण ती गळपट्टी काढणार आहोत. तर इथे हे मी 1.5 इंच घेतलंय. हे असं मार्किंग करून हे इथून स्ट्रेट लाईन कट करायचंय. आणि गळ्याचा जो नॉर्मल शेप आहे तो कट करून घेते. ही अशी पट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. तसेच आता दुसरी पण काढून घेऊया. हे असं फोल्ड करायचं. बंद बाजूकडे ही इथे बघा हे बंद बाजू आहे, इथे पिन अप करून घ्यायचं. सेम मार्किंग करायचं आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्किंग करून ती पट्टी आपण कापून घेणार आहोत. ही पण गळपट्टी रेडी आहे. दोन्ही गळपट्ट्या झाल्यात. आपलं कटिंग इथे रेडी आहे. तर आता मी तुम्हाला स्टिच कसं करायचं ते दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा आपण अस्तर मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडने सगळं अस्तर जोडून घेणार आहोत आहे तसं. त्याच्यासाठी हे अस्तर असं व्यवस्थित कापड आहे ते पसरवून घ्यायचं, त्याच्यावर पिनअप करायचं आहे पूर्ण पार्ट. आता ही सरळ बाजू आहे बघा, ही सरळ आहे. आपण हे पलटवणार. त्याच्यानंतर याच्यावर नीट असं अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पूर्ण पिन लावून घ्यायच्या.
आता याला आपण स्टिच करूया। आता एक पार्ट घ्यायचा सगळ्यात पहिल्यांदा आणि हे साइडने पूर्ण अटॅच करून घ्यायचंय। ह्याच्यावर मोठी टीप मारली तरी चालेल। एकदम कडेकडेने याला अस्तरच्या शिलाई मारायची आहे। माझी स्टुडंट शिवते आता। कापडाला जास्त स्ट्रेस नाही करायचे, नाहीतर तो गळ्याचा आकार तुमचा चेंज होऊ शकतो। हळूहळू कापड पलटवून त्याचा शेप बिघडता नाही एवढी काळजी घ्यायची आहे। आणि अगदी नवीन असाल तर गळ्याकडे हळूहळू शिलाई मारा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडते आहे की नाही। हे तर अस्तर जोडून झाल्याच्या नंतर जे एक्स्ट्राचं आहे बघा कापड, ते सगळं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित अस्तरच्या आकारामध्ये। फक्त काय उंचीचं एक्स्ट्रा वाढवलंय ते कट करायचं नाहीये, बाकी साईडने गळ्याला, शोल्डरकडे, आर्म होलकडे सगळीकडे जे एक्स्ट्रा दिसतंय तेवढं कट करून घ्यायचंय। अशाच पद्धतीने आम्ही दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेतोय। दोन्ही भागांना अस्तर जोडून झाल्यानंतर आता आपल्याला गळपट्ट्यांना स्टिच करायचं आहे आणि ते गळ्याचं फिनिशिंग करून घ्यायचं आहे। ते इथे आपल्याला एक साइडने फोल्ड करायचं आहे इथे, तर त्याच्यासाठी काय करायचं, हे ते इथे छोटे छोटे कट लावून घ्यायचे आणि नंतर ते फोल्ड करून पूर्ण स्टिच करायचं। आता हे करतील बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण त्या बाहेरून कट लावून घ्यायचे आहेत। जी मोठी साइड आहे त्या साइडने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे लक्षात ठेवा मी कुठल्या साइडने कट लावले आहेत ते। हे आता पूर्ण अर्धा इंच होईल एवढं मार्जिन ठेवून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। कट लावल्याने काय होतं, तुमचं कापड ते बऱ्यापैकी फोल्ड होतं आणि तुम्ही स्टिच आरामात करू शकता।
ही एक गळपट्टी झाली आहे बघा, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला आतल्या साईडने हे फोल्ड करून घ्यायचं आहे। तसंच दुसरा पार्ट पण करून घेते। आता इथे गळपट्ट्या रेडी आहेत, तर आता हे एक बाजू घ्यायची आणि बरोबर साईडवर आपल्याला ती पट्टी आहे ती उलटी ठेवायची आहे। तर हे मोठीवाली आहे ती पुढच्या गळ्याची आहे। हे अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित त्यावर ठेवून घ्यायचं आहे, व्यवस्थित आकार ठेवायचा। आणि याला पिन लावून घ्यायच्या, कारण गळ्याचं फिनिशिंग सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं। गळा जर तुमचा असा विचित्र दिसत असेल तर ड्रेसला लुक नाही येणार। हे व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं पूर्ण। आता अर्धा इंच होईल एवढं पूर्ण गोल गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे। जसा आपण कट केलाय तसा हळूहळू मारायची आहे शिलाई। जिथे वळणदार आकार आहे तिथे आपण सुई स्टॉप करून कापड ते थोडंसं सरकवून घेणार आहे आणि नंतर स्टिच करणार आहोत। आता इथे जिथे शिलाई मारली आहे त्या शिलाईच्या पलीकडे शिलाई कापली जाणार नाही हे लक्षात घेऊन तिथे छोटे छोटे कट लावायचे आहेत अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला। आणि त्याच्यानंतर त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची आहे। पुढच्या गळ्याचं फिनिशिंग झालंय, तसंच आता आपण मागच्या भागाचं पण फिनिशिंग करून घेऊया। सेम प्रोसेस करायची। चांगल्या साईडवर ही जी आहे ती अशी उलटी ठेवायची आहे। उलटी म्हणजे काय, वरच्या साईडने ती शिलाई असणार आहे, म्हणजे त्या पट्टीची आतील बाजू असणार आहे। इथे पण सेम हे अटॅच करून घेऊया।
आता गळपट्ट्या जोडून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, एक भाग त्याच्यावर उलटा ठेवायचा आणि आपल्याला जिथे अस्तरच्या पट्ट्या आहेत बघा त्या इक्वल राहिल्या पाहिजेत असा ठेवून इथे आपल्याला डबल शिलाई मारून शोल्डर अटॅच करायचे आहे। पाहिजे तर तुम्ही इथे शोल्डरला पिन लावू शकता म्हणजे कापड तुमचं हलणार नाही। इथे पहिल्यांदा एक शिलाई मारून घ्यायची आणि चेक करायचं की आपली जी पट्टी आहे ती व्यवस्थित बसली आहे की नाही। हे बघा इथे आता एक लाईन मध्ये आले हे अस्तर म्हणजे हे बरोबर अटॅच झालेलं आहे। तसंच दुसऱ्या भागाला पण जोडून घ्यायचं आहे आणि दोन्हींवर पुन्हा अजून एक एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे शोल्डर तुमचा व्यवस्थित अटॅच होणार। आता शोल्डर जोडल्याच्या नंतर आपल्याला गळ्याचं फिनिशिंग करायचं आहे। तर हे आतमध्ये सगळं मी पलटवते। इथे तुम्ही मोठी टीप मारून नंतर हात शिलाई पण घालू शकता किंवा मी आता जसं करते तशी पण शिलाई मारू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जमेल तसं करा। इथे तुम्ही प्रेस केला तरी चालेल। आता मी पूर्ण इथे शिलाई मारून घेणार आहे। हे आतमध्ये पलटवून इथे गळ्याच्या भोवती व्यवस्थित शिलाई मारून घेते। कापड बघायचं जे आपलं व्हील फिरत असतं त्याच्यात जायला नको, नाहीतर ते तिथे अडकणार आणि तुमचा ड्रेस खराब होणार। त्यामुळे पूर्ण असं व्यवस्थित त्याला वरच ठेवायचा मशीनवर म्हणजे तो खाली पडणार नाही। हे आता पूर्ण मी अटॅच करून घेतलंय बघा। इथे गळ्याचं इथे फिनिशिंग झालं। इथे आता आपल्याला आतल्या साईडने हात शिलाई घालून घ्यायची। तुम्ही बघू शकता इथे गळ्याला शिलाई मारून झाली आहे। आता आपण स्लीव्ज अटॅच करूया। ते इथे स्लीव्ज मी पप स्लीव करणार आहे। तर ते कट लावून घेतले बघा, तिथे आपल्याला छोट्या छोट्या चुण्या घ्यायच्या आहेत, एकाच डायरेक्शनने घ्यायच्या। छोट्या छोट्या 5 ते 6 प्लीट्स इथे बसणार। तुम्ही जेवढा जास्त एक्स्ट्राचा स्पेस घ्याल तेवढं तुमच्या चुण्या जास्त येतील। आता इथे 5 बसल्या आहेत बघा छोट्या छोट्या, तशाच बॉटमला सेम मारून घ्यायच्या। एका स्लीवला चुण्या घालून झाल्या तसा मी दुसरा करून घेते। आता याला बॉटमला फोल्ड करायचं आहे। जर तुमच्याकडे मॅचिंग कापड असेल किंवा कॉन्ट्रास्ट काही कापड असेल तर त्याची पट्टी बॉटमला लावू शकता। तर मी इथे आहे तेच फोल्ड करते।
स्लीव्ज करून झाल्यानंतर इथे आपण ते अटॅच करणार आहोत. इथे हा एक स्लीव घ्यायचा, त्याचा मिड पॉइंट काढायचा आणि याच्यावर बरोबर ठेवून मेजर घेऊन आपल्याला तो स्लीव अटॅच करायचा आहे. आता स्लीववर पण डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी दोन्ही स्लीव अटॅच करून घेतो. इथे स्लीव्ज अटॅच करून झाले आहेत. आता हे पलटवून घ्यायचा आणि आता फिटिंग करायची आहे आपल्याला. आता ही जी फिटिंग आहे ती खालीपर्यंत नाही तर जिथे आपण साईड कटचं मार्किंग केलं आहे तिथपर्यंत असणार आहे. तर स्लीव्जपासून खाली जिथे मार्किंग आहे त्याच्यावर आपण स्टिच करून घेणार आहोत. आपल्या मेजरमेंटवर चेस्ट कंबरचं माप टाकून घ्यायचं आहे. तिथे आपण 2 इंच एक्स्ट्रा वाढवलेली बघा माया. ती साईड कटचं सुद्धा मार्किंग करून घेते आणि इथे आता हे जोडून घ्यायचं आहे पूर्ण. हा प्लस जर चिन्ह केले तिथपर्यंत आपली शिलाई असणार आहे. दंडघेराचं जे माप आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच लूज ठेवायचा आणि बाकीचं फिटिंग आहे ते 1-1 इंच लूज ठेवायचं, म्हणजे आपला ड्रेस फिट होणार नाही, परफेक्ट स्टिच होईल. आता इथे पूर्ण मी शिलाई मारून घेते. साईड कटकडे आल्यावर तिथे आपल्याला ती शिलाई स्टॉप करायची आहे आणि ह्या पॉइंटला येऊन तिथे लॉक करायचं आहे आणि ती शिलाई फिक्स करायची आहे. ही एक शिलाई मारून झाल्यावर आतल्या साईडने 2 ते 3 अजून शिलाया फिटिंगच्या मारून घ्यायच्या आणि याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा फिटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे फिटिंग करताना या बाजूने शिलाई नाही बघा, तर हा मी उलटा पलटवलाय. व्यवस्थित करून घ्यायचा भाग आणि इथून आता स्टार्ट करायचे.
इथे आपलं फिटिंग झालं आहे. आता आपण साईड कटचं स्टिच करूया. असं कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि शिलाई जी आपण प्लस साईनकडे केलेली बघा, तिथून खालीपर्यंत सरळ लाईन अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचा आहे. वरचा भाग इथे तुम्ही प्रेस पण करू शकता आणि जो खालचा भाग आहे तो उलट्या साईडने तिकडे पलटवायचा आहे आतल्या बाजूने. अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित याच्यावर हात फिरवायचा म्हणजे ते स्ट्रेट राहील. आणि याला आता पिन लावून घ्यायच्या. वरच्या भागाला उचलून पिन लावायचा आणि बॉटमला वेगळ्या लावायच्या. सेपरेट राहिले पाहिजेत, नाही तर दोन्ही एकत्र अटॅच करायला तर शिलाई मारता येणार नाही. आता उचलायचा आणि असे पूर्ण पिन लावून घ्यायच्या. आता कॉटनचा कपडा असेल तर व्यवस्थित राहतो, दुसरा असेल तर राहत नाही. तसं मी दुसऱ्या साईडने सुद्धा इथे पिन लावून घेते. आता याच्यावर शिलाई मारायची आहे. जिथून फोल्ड केला आहे तिथून एकदम कडेने आपण पूर्ण शिलाई मारून घेणार आहोत. या अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे कडेने. ते अस्तर आणि मेन फॅब्रिक त्या शिलाईमध्ये आलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित ते स्टिच करून घेऊया. आता ह्या कॉर्नरला आल्याच्या नंतर सुई कापडाच्या आत ठेवायची आणि हे जे कापड आहे ते आपण सरकवून सरळ शिलाई मारून घेणार आहोत. एवढं झाल्यानंतर सगळ्या पिना आहेत त्या काढून घ्यायच्या. आणि ही जी शिलाई आहे ती जास्त आहे बघा, तर त्याच्यासाठी काय करायचं, आपण एक पाऊण इंच होईल एवढं कापड सोडायचं आणि बाकीचं एक्स्ट्रा आहे ते कट करायचं. तर हे कट करताना व्यवस्थित बघायचं, हे नाही तर ओपन करून असं कट करा, नाहीतर खालचा भागसुद्धा कापला जाऊ शकतो. तर अस्तर कापलं तर पुन्हा प्रॉब्लेम होणार. तर व्यवस्थित जपून पूर्ण हे कट करून घ्यायचं आहे. जिथे आपण तो साईड कटची शिलाई मारली त्याच्या थोडं वरपर्यंत आपण हे कट करणार आहोत. कटिंग झाल्यानंतर हे आतल्या साईडने असं फोल्ड करायचं आहे आणि याच्यावर पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आता कॉर्नरला आल्यानंतर इथे स्ट्रेट वरपर्यंत थोडीशी शिलाई घ्यायची, म्हणजे तिथे आपला तो कॉर्नर संपतो त्याच्या थोडं वर यायचं. सुई आत ठेवायची. हे कापड पूर्ण सरळ करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी आणि हे इकडच्या साईडने आणि इकडच्या साईडने दोन्ही साईडने असं फोल्ड करायचं आहे आणि सरळ शिलाई मारून या कोपऱ्यात यायचं आहे. इथे आल्यानंतर पुन्हा सुई आत ठेवायची आणि हे कापड पुन्हा दाब उचलून पूर्ण सरळ करून घ्यायचं आहे.
आणि नंतर ती आपली शिलाई खालीपर्यंत सरळ कंटिन्यू करायची आहे. अशा पद्धतीने आपण साईड कटचं स्टिचिंग करायचं आहे. म्हणजे तो चौकोन असा दिसला पाहिजे तुमचा व्यवस्थित, तिथे फोल्ड आला नाही पाहिजे, नाहीतर साईड कट मारताना खूप प्रॉब्लेम होतो, तिथे चुणी येते. तर हे इथे बरोबर स्टिचिंग करून झालं आहे. ते साईड कट झाल्यानंतर बॉटमला आपल्याला डबल फोल्ड करून इथे स्टिच मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला ड्रेस हा रेडी होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअरसुद्धा करा आणि मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर हे आता पूर्ण करून घेतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला फायनल त्याचा लुक दाखवते की कसा दिसतोय. हा बघा, हा आहे आपला ड्रेस जो की माझ्या स्टुडंटने शिवला आहे. इथे प्लीट्स पण म्हणजे पफ स्लीव पण छान दिसतोय बघा. हे एवढं झालं आहे आपलं. तुम्हीसुद्धा हा ड्रेस नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.